तयार आहेत आपले डिंकाचे मस्त असे पौष्टिक लाडू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपल्याला डिंकांच्या लाडूच्या। सर्वप्रथम खोबरं घेऊया, पाव किलो किसलेलं। छान हलवून घेऊया खोबरं। खसखस घेऊया थोडी, भाजून घेऊया जराशी। आता खारीक पावडर घेऊया, थोडी भाजून घेऊया खारीक पावडर। डिंक घालूयात आता ह्याच्यात थोडा। डिंक काढून घेऊयात आता यात। थोडा वेळ भाजून घेऊयात छान। काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड आहेत। चला तर मग आता हे पण काढून घेऊया। मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेऊयात आता। ड्रायफ्रूट्स आणि डिंकाची पावडर करून घेऊयात। पावडर आपली झालेली आहे, हे ह्याच्यात घालून घेऊया, काढून घेऊया। भाजलेली खसखस। आता या तुपामध्ये गूळ घालून घेऊया, गुळाचा पाक तयार करून घेऊया। आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण मिश्रणात घालून घेऊया पाक। चला तर मग आपण पाक घालून घेऊया। मिश्रण हे गरम आहे तोवरच लाडू वळून घ्यायचे असे मस्त छान। चला तर मग अशा प्रकारे आपले डिंकाचे लाडू तयार आहेत, मस्त असे छान। हिवाळा स्पेशल डिंकाचे पौष्टिक लाडू। थंडीच्या दिवसांमध्ये हे लाडू जास्त प्रमाणात खाल्ले जातात।